जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। कांद्याच्या दरामध्ये आताच म्हणजे काल परवापासून 100 ते 200 रुपयाप्रमाणे बदल दिसून येत आहे व काही ठिकाणी बदल घटत आहे। म्हणजेच काही ठिकाणी 100 ते 200 रुपयाप्रमाणे कांदा वाढत आहे व काही ठिकाणी 100 ते 200 रुपयाप्रमाणे कमी पण होत आहे। नेमके असे का होत आहे, कोणत्या ठिकाणी कमी झाला व कोणत्या ठिकाणी वाढत आहे याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा। चला जरा न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, सध्या कांद्याचे भाव वाढले म्हणजे समजा 2100 ते 2200 रुपयापर्यंत कांदा झालेला आहे, तरी पण शेतकऱ्याला अपेक्षा 3000 पर्यंत येतो। 2100-2200 मध्ये काय कांदा परवडत नाही। 3000 मध्ये सरासरी कांदा जर गेला तर कुठे जाऊन आपले शेतकऱ्याचे पैसे होतात। परंतु आता काय झालेलं आहे, आवक वाढली, त्यामुळे आवक वाढल्यामुळे मार्केट डाऊन होत आहे। म्हणजे आवक जास्त आली काय कांदे दर लगेच 2100 वरून लगेच 2000 1900 अशा दरम्यान येतात। जर आवक कमी असली तर कांदा 2200-2300 पर्यंत जातो। आता कालचंच मार्केट आहे, कडाचं मार्केट हायेस्ट निघाला 2100, आता सरासरी जातो 1800-1900। परंतु लासलगाव पुणे या साईडला कांदे जे आहेत ते जातात समजा 2000 पर्यंत सरासरी कांदे जातात। आता काय झालं, सध्या आवक असल्यामुळे कांद्याचे दर हे स्थिर आहेत। परंतु काय होईल, जेव्हा लाल कांदा मार्केटमध्ये लाल कांदा आला तर कांद्याचे भाव काय होतील काय सांगता येणार नाही। जर तुमच्याकडे कांदा अजून पण शिल्लक असेल तर हाय रेटमध्ये तुम्ही कांदा विकू शकतात। जर कांद्याचे दर हे वाढू शकतात, 3000 पर्यंत हे जाण्याची शक्यता आहे, परंतु ते टाईम लागेल। जर तुमच्या कांदा टिकत असेल, काजळी बिजळी नसेल, सडला नसेल, तुम्ही त्याला ठेवू शकता। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।